पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही। बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। लाडकी बहीण योजना ठीक आहे, कर्जमाफीच्या ऐवजी हे बरं ठीक नाही। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवरही त्याचा तितकाच परिणाम पडलाय, सरकारच्या तिजोरीवर देखील त्याचा तितकाच परिणाम पडलाय। अनेक योजनेसाठी सरकारला पैसे देता येत नाही की लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजना रखडल्या आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी देखील रखडली। तर आर्थिक ताणामुळे कर्जमाफी शक्य होत नाही असे काही अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितलं। तर सुरुवातीला हे समजून घेऊ की कर्जमाफी का आवश्यक आहे। तर शेतकरी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान कर्जमाफीची मागणी करत होते, पण विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सगळ्याच पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। कर्जमाफीचं आश्वासन देत असताना आपले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, पण आतापर्यंत त्यांनी एकही शब्द कर्जमाफीविषयी काढला नाही आणि आतापर्यंतच्या बैठकीमध्ये देखील त्यांनी कुठला कर्जमाफीविषयी चर्चा केली नाही। तर तुम्हाला काय वाटतंय, कर्जमाफी झाली पाहिजे की नाही, कमेंट करून नक्की सांगा। तर कर्जमाफी का आवश्यक आहे, तर शेतकऱ्यांसाठी मागच्या 1-2 वर्षापासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। तर नैसर्गिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना फटका बसतो, तर दुसरीकडे बाजारभावही त्यांना हा योग्य मिळत नाही आणि मग त्यामुळे शेतकरी कर्ज कसं भरणार, तर त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी असं देखील शेतकरी म्हणतायत। तर निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते। त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना 7-12 कोरा करू, म्हणजे कर्जमाफी करू। त्यानंतर शेतकऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिला व देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। तर अशी चर्चा होती की पहिल्याच बैठकीमध्ये कर्जमाफीविषयी चर्चा होईल, पण देवेंद्र फडणवीस काहीच बोलले नाही आणि इतर मंत्र्यांनी देखील काही शब्द काढला नाही। पण दुसरीकडे चक्क अजित पवारांनी एका कार्यक्रमामध्ये असं सांगितलं की अजित पवारांनी सांगितलं होतं की कर्जमाफीविषयी माझ्या तोंडातून तुम्ही शब्द ऐकला का। तर आता जाणून घेऊ लाडक्या बहीण योजनेचा कर्जमाफीशी काय संबंध आहे। लाडक्या बहीण योजनेला वर्षाला जवळपास 42,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागते, आता चालू असलेल्या 1,500 प्रमाणे, कारण जवळपास 2.5 कोटी महिलांना सरकार पैसे देते आणि यातच जर 2100 रुपये प्रमाणे द्यायचं ठरलं तर त्यात 60,000 कोटींची तरतूद करावी लागेल। पण यातच जर कर्जमाफीचा विचार ठरला तर 50 ते 60,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम लागेल आणि तेवढ्याच रकमेची लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या 2 योजना सरकारला राबवणं शक्य होत नाही। तर तुम्हाला काय वाटतंय, कोणती योजना सरकारने राबवायला पाहिजे, कर्जमाफी की लाडकी बहीण, कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।